नमस्कार मैत्रिणो. आज आपण इथं असं सुंदर एक ब्लाऊजची आता डिझाईन तयार करणार. इथं मी पूर्ण आता कापड घेतलेलं आहे, साडीचं थोडंसं मी कापड घेतलेलं आहे आणि एकदम असा सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला हे पूर्ण गळा सांगितलेला आहे. खूप असा सोपा गळा आहे हा. आता इथं उंची आहे 15, त्याच्यात एक्स्ट्रा घेतलेलं आहे अर्धा इंच, झालं 15.5. फिटिंग आहे 10ची आणि 1.5 इंच एक्स्ट्रा मी इथं घेतलेलं आहे. हा 40 साईजचा ब्लाऊज आहे, प्रिन्स कटचा आहे. आता वरच्या साईडनं घेतलेले मी 5.5 आणि मोंडा घेतलेला आहे 6 आणि पूर्ण मी आता इथं चौकनी करून घेतलेला आहे. आई काढल्या साईडनं पण घेणारे 2.5 आणि इकून पण घेणारे मी 2.5 आणि इथं असा मोंड्याला आकार देऊन घ्यायचा. परफेक्ट इथं आकार देऊन आपला झालेला आहे. आता आपण पाठीमागच्या गळ्याचं माप टाकणार आहे. आता इथं मी घेतलेले 2 इंच, हे पहा एकदम व्यवस्थित 2 इंच घेतलेला आहे आणि आपण आता उंची घेणार आहे 11.5ची. 11.5ची उंची घेतलेली आहे. इकडल्या साईडनं मी 3.5 घेणार आहे. खालच्या साईडनं आपण 3.5 घेतलेलं आहे आणि इथं पण आपण आता चौकनी असा करून घेणार आहे. कारण आपल्याला आता चौकनी करून घ्यायचा आणि वरच्या साईडनं थोडं क्रॉस व्हायचं, कारण आपल्याला खाली गळा थोडा मोठा घ्यायचा आणि वरती नाही घ्यायचा आहे. आता आपण इथं करणारे एक खूण करणारे 8ला आणि थोडं आपण अर्धा इंच आतमध्ये वरती येणार आहे. आता आपण याला असा आकार देऊन घ्यायचा आहे. पहा एकदम इथं 8ला आपण ही मिळून घेतलेले आणि इथं आता थोडंसं आपण इथं सुद्धा असा पानावणी आकार द्यायचा. मी गळ्याच्या खाली 1.5 इंच घेतलेलं आहे. हे पहा एक्स्ट्रा मी 1.5 इंच घेतलेलं आहे. व्यवस्थित आता इथं आपला आकार देऊन झालेला आहे. आता आपण या साईडनं घेणारे 1.5 इंच, वरती घेतलं 1.5 इंच आणि खाली आपण 1.5 इंच घेणार आहे आणि इथं सुद्धा असा पानावणी थोडसा कसा म्हणजे पानावणी आकार देऊन घ्यायचा आहे. पहा एकदम सुंदर मी इथं आकार देऊन घेतलेला आहे. आता आपण इथं घेतलेलं आहे 8 आणि असं घेतलेलं आहे 5 इंच. पूर्ण आता आपलं इथं गळ्याचं माप टाकून झालेलं आहे. आता आपण आता इथं मी घेतलेले कॅनव्हस आणि पूर्ण आपण कॅनव्हसवर आता हे उमटून घेणार आहे. एकदम व्यवस्थित उमटलेलं आहे आणि आपल्या हातानं आपण असा आकार देऊन घ्यायचा. हे पहा एकदम सुंदर असा कॅनव्हसवर आकार देता येतो आपल्याला. हे पहा एकदम छान मी इथं पूर्ण असा आकार देऊन घेतलेला आहे. आता आपण इकडल्या साईडला सुद्धा उमटून घेणार आहे. हे पहा परफेक्ट मी आता हे असं उमटून घेतलेलं आहे आणि ह्या साईडला सुद्धा आपण आकार देऊन घ्यायचा आहे. पहा दोन्ही साईडला बी व्यवस्थित आपण आकार देऊन घेतलेले. आता इथं मी घेतलेला आहे ब्लाऊज पीस. हे पहा इथं घेतला ब्लाऊज पीस आणि व्यवस्थित आपण आता इथं कट करून घेणार आहे. हे पहा परफेक्ट आता इथं कटिंग आपली झालेली आहे. पहा आता आपण इथं पूर्ण अस्तरला जोडून घेतलेलं आहे. आता इथं मी घेतलेलं आहे ब्लाऊज पीस मी सोयीचाच ठेवलेला आहे आणि त्याच्यावर हे मांडलेलं आहे आणि पूर्ण शिलाई आपण आता याला मारून घ्यायची. हे पहा परफेक्ट आपण आता इथं शिलाई मारून घेतलेली आहे आणि आपण आता हे कट करून घेणार आहे. हे पहा पूर्ण व्यवस्थित मी आता हे कट करून घेतलेला आहे. गळा आपला मेन गळा कट झालेला आहे. आता मी हे 2 असे म्हणजे पानाचे आकार दिलेला आहे ना, त्याला आपण अशी शिलाई मारून घेणार आहे आता. हे पहा कारण हे आपल्याला कट करायचे, पण अशी शिलाई मारली ना मग आपल्याला ओळखू येतं आपल्याला वरतीच लावायचं आहे. त्याच्यामुळं मी अशी शिलाई आधी इथं मारून घेतली आणि ते सरकत पण नाही. आता मी इथं पूर्ण माझी शिलाई मारून घेतलेली आहे. आता आपण हे कट करून घेणार आहे. आता हे दोही पण हे पहा एकदम व्यवस्थित मी आता याची कटिंग करून घेणार आहे आपण. आता इथं मी हे पूर्ण असं आपण म्हणजे मधलं पाण्याला आकार दिलेला आहे ते सुद्धा मी असं कटिंग करून आता याची घेतलेली आहे. आता इथं आपण थोडं कात्रीनं कट करून घेणार आहे आणि याला पलटी देणार आहे. आता इथं आपण पूर्ण अशी पलटी देऊन घेतलेली बघा, आकार बी सुंदर आलेला आहे. आता इथं मी असं एकावर एक पूर्ण गळा व्यवस्थित मांडून घेतलेला आहे. आता इथं मोंडा आपण कट केला नव्हता, आता इथं मोंडा मी पूर्ण असा कट करून घेणार आहे. हे पहा परफेक्ट आपण आता हे पूर्ण उरलेलं कापड हे कट करून घ्यायचं. हे पहा इथं पूर्ण माझ्या आता हे कटिंग मी करून घेतलेलं आहे. आता आपण हे पहा इथं आता आपण हे कटिंग केलेलं आहे मोंड्याला, याला पूर्ण आपण अशी शिलाई आता इथं मारून घेणार आहे फिनिशिंगमध्ये. इथं आपण शिलाई मारून घेतलेली आणि इथं मी आता ते आपण म्हणजे पानाचं कट केलं होतं आणि आपल्याला खालच्या साईडनं अर्धा इंच एक्स्ट्रा मी घेतलेलं आहे. हे पहा आणि तिथं आता कट करून घ्यायचं. कॅनव्हसवर व्यवस्थित मी इथं आकार देऊन घेतला. आता इथं मी अस्तर घेतलेलं आहे आणि साडीचं थोडंसं कापड घेतलेलं आहे मध्ये आपल्याला लावायला. आता याला पूर्ण आपण अशी शिलाई इथं मारून घेतलेली आहे. आकार बी बघा किती छान आला, एकदम परफेक्ट येतो. आता इथं मी पूर्ण असं कट करून घेतलेलं आहे आणि याला आपण अशी पलटी देऊन घ्यायची. आता
ह्याला पलटी देऊन घेतलेली आहे आणि याच्यावर मी दाब शिलाईसुद्धा देऊन घेतलेली आहे. आता आपण कडीनासुद्धा याला अशी शिलाई मारून घ्यायची. हे पहा, व्यवस्थित आड्या नाही पडल्या पाहिजे त्याला. आड्या पडल्या ना मग छान वाटत नाही. त्याच्यामुळे व्यवस्थित आपण कॅनव्हास लावूनच करायचं. आणि थोडंसं मी असं सोडलेलं आहे आणि त्याला असं आपण दुमटून घ्यायचं. परफेक्ट आपण फिनिशिंगमध्ये येतं इथं हे तयार करून घेतलेलं आहे. आता इथं बघा मी एकावर एक मांडून बघितलेलं आहे आणि ह्यासुद्धा मांडून घ्यायच्या आपल्या मेना म्हणजे पहिल्या कट केलेल्या आणि त्याच्यावर असं खडूना उघळून घ्यायचं. आता ह्या दोई साईडना बी आपण असं उमटून घेणार आहे, कारण आपल्याला जोडायला मग सोपं जातं. एक भाग कमी जादा झालं म्हणजे होत नाही, परफेक्ट आपल्याला जोडता येतं. इथंसुद्धा मी एकावर एक मांडून अशी खूण इथंसुद्धा करून घेतलेली. आता आपण व्यवस्थित इथं मांडलेलं आहे आणि याच्यावर पूर्ण शिलाई मी आता मारून घेतलेली. आता इथं आपल्या हे दोई पण अशा जोडून झालेल्या आहे. आता इथं मी थोडे त्रिकोण घेतलेले म्हणजे 1.5 इंचाचे कापड घेतलं चौकोनी, त्याला असं करून घेतलेलं आहे. पूर्ण शिलाई मारून घेतली, ती त्रिकोणी करून घेतली आणि उरलेलं थोडं मी आता इथं कट करून घेतलेलं आहे. आता आपण हे त्रिकोणी असे जोडून घ्यायचे. हे पहा, मी एकाला एकच ठेवलेले, कारण मग जोडायला आपल्याला सोपं जातं. एक एक जोडायचं म्हणलं ना मग ते सरकतं. त्याच्यामुळं मी असं शिलाई मारली ना ते तसंच ठेवलं आणि हे पहा परफेक्ट आपण हे पूर्ण असं जोडून घ्यायचं आणि सोपं पण जातं आपल्याला जोडायला. आता इथं मी थोडे डबल त्रिकोणी केलेले मध्यभागी ब्लाऊज पिसाचे लावलेले छान दिसतात. आता इथं मी लावून घेतलेले व्यवस्थित आपण इथं रब करून घ्यायचं. आणि आता इथं मी लेस घेतलेली आणि लेस बघा मध्ये आता मी लेस लावून घेतलेली आणि आता आपण चौकोन अशी पूर्ण लेस आता इथं लावून घेणार आहे. हे पहा परफेक्ट आपण आता ही सगळी लेस लावायची. तुम्हाला वेगळी लेस लावायची असली छान दिसन, मी गोल्डन कलरची लेस लावलेली. इथं आता मी मणी घेतलेले पूर्ण ब्लाऊजला आपण आता असं गळ्याला मणी पूर्ण आपण लावून घेणार आहे. हे पहा पूर्ण आता इथं एक 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 पूर्ण मी असा मणी लावून घेतलेला आहे. एकदम असा खालच्या साईडनं आपण फासा द्यायचा, मग मणी कसे निघत नाही. आता खाली मी कसे 2 शो बटन लावलेले आहे. आपली इथं ब्लाऊजची डिझाईन तयार झालेली आहे. खूप अशी सोप्या पद्धतीनं मी सांगितलेली मैत्रिणी, तुम्ही एकदा नक्की